स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी काल एक कविता केली आणि या कवितेवरून सध्या राजकारण हे जोरात तापलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली ती कविता होती आणि त्यानंतर आता शिवसेना आणि भाजपसुद्धा आक्रमक झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची नेमकी काय भूमिका आहे, त्यांना नेमकं यावर काय वाटतं हे विचारूया। आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालीताई पाटील आहेत। ताई, तुम्ही हे सगळं कविता ऐकले असेल कुणाल कामरा यांची, तुम्हाला काय वाटतं, योग्य होतं का अयोग्य होतं? एकतर आपल्याला अभिस्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळे कुणाल कामरा जे काही कॉमेडियन त्यांनी त्यांची ती गाणं मी ऐकलं, ते एक ते आपण खरं म्हणजे आमच्या महायुतीतल्या सर्वांनीच किंवा राजकारणी लोकांनी ठीक आहे म्हणजे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केले। कोण आहे ते कुणाल कामरा? तर एक कॉमेडियन आहेत। त्यांनी जे काही या राजकारणात महाराष्ट्रामध्ये जे काही घटना घडल्या त्याला एक गाण्याच्या स्वरूपात हास्याच्या ह्याच्यात दिले। नक्कीच जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला तुम्ही असा त्याचा स्टुडिओ वगैरे फोडून मला वाटतं हे होण्यापेक्षा काय म्हणतात त्याला व्यक्त होण्यापेक्षा तुम्ही त्याला एक संविधान पद्धतीने आंदोलन करू शकत होता, काळे झेंडे दाखवू शकत होता। परंतु जो स्टुडिओ वगैरे फोडला त्याचं बिलकुल समर्थन होणार नाही। मुळामध्ये ठीक आहे ना, राजकारणामध्ये आपले सगळे अनेक लोक काय काय करतात, तर समाजामध्ये काही लेखक असतील, काही कॉमेडियन मॅन असतील, तर ते त्या साहित्य संमेलनामध्ये त्याचा वापर त्यांनी गलिच्छ अश्लील असं काही मला गाण्यातनं तर दिसलेलं नाही आहे। त्याच्यामुळे एवढा मोठा वादंग निर्माण करत असतील तर मग आपल्याला लोक विचारणार ना की आधीच्या लोकांनी जे वादंग केलेलं आहे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेले आहेत, म्हणजे महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केले आहेत, त्या लोकांच्या वेळी तुम्ही कुठे गेला होतात? आता तोच प्रश्न विचारला जातोय सोशल मीडियातनं। मला माहिती तुम्ही तोच प्रश्न आणि माझ्यासमोर आणणार आहात, म्हणूनच मी सांगते की आपण संविधान मानणारे आहोत। ज्यांनी महापुरुषांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही वाईट अपशब्द काढले त्यांच्या विरोधात तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून ती कारवाई चालू आहे। मग या कॉमेडियन मॅन जो आहे त्यांनी फक्त ते गाण्यातनं जे काही घडलं राजकारणात, म्हणजे त्याने त्याच्यातही म्हणले शिवसेनेतनं बाहेर झाली, एनसीपीतनं बाहेर झाली, ठीक आहे ना, ती प्रक्रिया झालेली आहे। त्यातलं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कोर्टामध्ये पेंडिंग आहेत आणि आपल्याकडे आधी पु ल देशपांडे होते की काव्यातनं याच्यातनं त्या आपल्या भावना मांडत होते, स्वतः लोकांना हसवत होते। त्याप्रमाणे खरं हे घेणं गरजेचं आहे, कारण का जेवढं तुम्ही त्याला म्हणजे आम्ही जेवढं त्याला प्रतिकार करू किंवा जेवढं आम्ही म्हणू नाही नाही हे चुकीचं आहे काय, मग त्याची तुलना केली जाते। आणि आपण संविधानाच्या राज्यात राहतो, कायद्याच्या राज्यात राहतो आणि अभिस्वातंत्र्याने ठीक आहे त्यांनी कविता केली, जर ती आक्षेपार्थ असती, ती बदनामीकारक असेल तर आपण त्या पद्धतीने कारवाई करू ना। म्हणजे उद्या तुम्ही माझ्याबद्दल काही आक्षेपार्थ बोलला, अश्लील बोलला, घाण बोलला तर मी त्या पद्धतीने उत्तर देईल। परंतु समजा मी तुम्हाला 2 मारू शकेल, परंतु सरकारच्या वतीने अशा या गोष्टी होणं हे थोडं खेदजनक आहे। सरकारमधलेच पक्ष आहेत, शिवसैनिक आहेत, त्यांनी काल स्टुडिओची तोडफोड केलेली आहे आणि आता आमदार सुद्धा असं म्हणतात की जिथे कुणाल कामरा दिसेल तिथे त्याला फटकवणार। एक लक्षात घ्या, शेवटी कुणी कुणाला फटकवलं आणि काय केलं तर मग गुन्हे दाखल करून घ्यायला सुद्धा तयार राहिलं पाहिजे। या गोष्टी आहेत, अभिस्वातंत्र्य आहे, आपण सरकारमध्ये आहोत, तर या अशा गोष्टी होत असताना थोडं संयमाने आणि सरकारच्या खुर्चीवर बसलेल्याचं भान ठेवून आपण काही गोष्टी करणं गरजेचं आहे। आणि नसेलच ज्यांना मारायचंच असेल, समजा त्यांनी मारल्यावर काबरा तरी शांत बसणार आहे का? तोही तुमच्यावर गुन्हे दाखल करणार आहे, बाकीच्या गोष्टी। मग कायदा सुव्यवस्था प्रस्थापित कोण करणार हा फार मोठा प्रश्न उभा राहील आणि तो सरकार म्हणून शेवटी आम्हालाच सॉल्व्ह करावा लागेल। त्याच्यामुळे माझ्या मित्रपक्षकांना विनंती आहे, माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की ह्यानी रिॲक्ट होण्यापेक्षा तुम्ही त्याला कायदेशीर नोटीस पाठवू शकत होता, तुम्ही आंदोलन संविधानिक मार्गाने करू शकता, त्याला मागणी करू शकता, ए बाबा तू माफी माग, तू असशील कॉमेडी मॅन पण तू जे काही ह्या राजकारणातल्या जी काही कविता केली आहे ती चुकीची आहे, त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्ते दुखावलेले आहेत, तुला माफी मागावी लागेल, हे संविधानिक पद्धतीने तुम्ही म्हणू शकता आणि ते करणं गरजेचं आहे। दरवेळी तोडफोड करू नये। मी तोडफोडीतनं झाले, पण तोडफोड कुठे करायची आणि कुठे नाही
याचाही आपल्याला आता ताळमेळ घालणं गरजेचं आहे. कुणाल कामराने जी कविता केलेली आहे ती तुम्हाला आक्षेपार्ह वाटत नाही? तुम्ही सुद्धा नाही, ऐकली. मी कॉमेडी मॅन आहे तो, ठीक आहे. ज्याला त्याला आयुष्यात जगण्यासाठी कुठल्या गोष्टीला हसत करायचंय किंवा काय, तो काय म्हणला गुवाहाटीला गेले, बरं गेले. तो काय आता गद्दार तर पहिल्यापासून सगळेजण म्हणत होते. त्याच्यानंतर NCP वेगळी झाली तेव्हाही प्रत्येकाने बोलले. लोक त्या परिस्थितीला काय काय बोलतात हे सोशल मीडियावरनं, मी पुन्हा सांगते, जेव्हा हे व्हायरल होतं ते त्या बदनामीकारक अश्लील अब्रू नुकसानीचा होत असेल तर आपण त्याच्यावर कारवाई करू शकतो. मी त्या जागेवर असे म्हणेल की कॉमेडीमॅननी त्याचा तो शो केला, कॉमेडीमॅननी त्याचं त्याच्या त्या पद्धतीने केले. त्यांनी आक्षेपार्थ केलं असतं तर मी म्हणलं असतं. चांगला चोप देणं, काळं फासणं या गोष्टी मी समजू शकते. पण ह्या गोष्टी कुठं झाल्या पाहिजेत? जेव्हा आपल्या महापुरुषाला बोललं जातं त्यावेळी हा उद्रेक झाला तर मान्य करू. लक्षात घ्या, कृती फार महत्त्वाची आजच्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे ठीक आहे, कविता त्यांनी केली, त्याची कविता त्याला कोण उलट मी म्हणते, जो कामरा बिमरा तुम्ही म्हणताय, मी नव्हते ओळखत त्याला. त्यांनी शिंदेवर किंवा NCPवर जी कविता केली तो जग फेमस झाला. हाच तर लोकांचा फंडा आहे की जे चालते त्याच्याबद्दल बोलून सोशल मीडियावर फेमस व्हायचं. त्याचा TRP त्यांनी वाढवून घेतला. मी स्पष्ट म्हणे, त्याचा TRP त्यांनी वाढवून घेतला. आणि आमच्या लोकांनी त्याचं, म्हणजे मित्र पक्षातल्या लोकांनी जे काही तोडफोड केली, मग त्याच्यामधनं जनसामान्यामध्ये, तुम्ही सरकारमध्ये आहात, मग कायदा सुव्यवस्था कोण प्रस्थापित करणार, हा मोठा प्रश्न समोर उभा राहतोच. तर अतिशय रोखठोक प्रतिक्रिया आहे ती रुपाली पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. कुणाल कामरा याच्या स्टुडिओवर जो हल्ला करण्यात आलेला आहे तो चुकीचा असल्याचं सुद्धा मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि सत्ताधारी पक्षातलेच पदाधिकारी जर असे करत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.